कुचन साहेबांनी केलं असं नाही कोण म्हणणार नाही, पण कोणासाठी केलं माहित नाही. तर आज ही सहकार क्षेत्रामधला सगळ्यात मोठा फॅक्टर पूर्व भागात राहिला असता, पूर्व विभाग राहिला असतं आणि संपलं नसतं. जमतं मास्तर माझे गुरु आहेत. आता त्या शिवसेनेच्या बाबतीत बोलणं म्हणजे मला बी बरं वाटत नाही. भाषिक वाद म्हणण्यापेक्षा शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक वृत्ती आहे. चर्चाशिवाय त्याचा माझा मित्र आहे फडणवीस साहेब तर सगळे गोड बोल आहेत आणि मास्तर त्याच्यापेक्षा बिगर साखर असून गोड बोल आहेत. वदन्नई कल्लू सारा, वदन्नई कल्लू सारा, येता जाता मला बघून असतीच, मलाच बघून पळून जाशीस. तुम्ही प्रेम कविता लिहिलात म्हणजे तुम्हाला तो अनुभव आहे का? नंतर 40 ते 45 मध्ये सेकंड झालं ते, मग त्यामुळे सगळं नुकसान झालं. नमस्कार, ब्रेन न्यूजच्या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज एक आगळी वेगळी व्यक्ती जी पूर्व भागातून येते आणि श्रमिकाचं आणि श्रमजीविकांचं नेतृत्व करते, असं एक नेतृत्व म्हणजे विष्णू विठ्ठल कारंपुरे महाराज. आम्ही त्यांना परिचित आहोत किंवा ते आम्हाला परिचित आहेत, ते शिवसेनेचे महाराज म्हणून. महाराजांचं नेमकं राजकीय सामाजिक हे तर जीवन आपण पाहणारच आहोत, पण कौटुंबिक जी माहिती आहे ती माहिती की जे लोकांपर्यंत पोचली नाही, पण महाराज हे लोकांपर्यंत पोचले. कौटुंबिक त्यांची परिस्थिती कशी होती, किती भाव होते, हे अगदी नाजूकचा भाग आपण आज त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत. आणि ते आपल्याला शब्द दिलेत की नक्कीच मी ह्या बाबतीमध्ये आपल्याशी चर्चा करेन. तर महाराज, सर्वात अगोदर मी तुमचं स्वागत करतो. आपण परिचय करून देत असताना म्हणालो की विष्णू विठ्ठल कारंपुरे, हे कारंपुरी नेमके कुठले आणि कसे आले? नमस्कार. ब्रेन न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे मला आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे आपण नेहमी काय करावं, कसं करावं, काय आम्हाला या बाबतीमध्ये नेहमी आम्ही ऐकलो, बोललो आणि आमची माहिती घेतली. कौटुंबिक माहिती विचारणं जे तुम्ही आपण संकल्प केला त्याबद्दल मी तुमचा प्रथमतः शतशः आभारी आहे. आणि माझं नाव विष्णू विठ्ठल कारंपुरी, म्हणजे विठ्ठल ईश्वरय्या कारंपुरी यांचे पुत्र म्हणजे माझे वडील. आम्ही मूळचे आंध्र प्रदेशातील दुब्बाका या गावातून आलेलो आहोत. अच्छा. म्हणजे मी देखील नाही, आमचे वडील 4 वर्षाचे 5 वर्षाचे असताना या सोलापूरला आलेत. जवळपास तो साल कुठला असावा? जवळजवळ म्हणजे म्हणजे 4-5 वर्ष म्हणतात, जवळजवळ 100 वर्ष, 105 वर्ष होऊन गेले. अरे म्हणजे जवळ आता बघा की 2024 चालू आहे. मग त्यांनी 1915, 16, 17 इथे स्वातंत्र्यापूर्वी आलेले आहेत. अच्छा अच्छा. त्यामुळे ते आलेत आपल्या इथं उपजीविका जगण्यासाठी, विणकर म्हणून आलेत. आणि त्यांचा आम्ही वारसदार किंवा त्यांचे चिरंजीव. जेव्हा तुम्ही आले किंवा तुमचे वाडवडील आले तेव्हा म्हणजे पहिलं वास्तव्य कुठं तुमचं होतं? त्यांचं आले त्यावेळेला सुरुवातीला वास्तव्य इथं जुना वटर गल्ली म्हणून आहे साखरपेठ मध्ये, जुनी वटर गल्ली. आता तिथं जिजा म्हणजे हॉस्पिटल का महापालिकेचं आहे, त्या मैदानामध्ये राहत होते. तिथं छोटं मोठं ते पूर्वी काय होत होतं की मुंबईतील लोक इथं जागा घेऊन राहायचे, ते जागा इथं राहत नव्हते, ते मुंबईला वास्तव राहायचे. तरी रुपया 8 आणे 2 आण्याला असं भाड्यानं घर देऊन जायचे. मग यांनी आत्मा व्यवसाय करण्यासाठी इथं आलेले लोक आमचे वडील त्या माध्यमातून आहेत. आमचे वडील, त्यांचे 2 भाऊ, कुटुंब, म्हणजे वडील 4-5 वर्षाचं अजून लग्न देखील झालं नव्हतं त्यांचं. असं ते सगळं येऊन एकेकाला बोलून ते म्हणजे विणकाम करायचं काम त्यांनी एकत्र सगळ्यांना बोलवले आहेत. तुमचा जन्म कधीचा? माझा जन्म 1857. 1957. म्हणजे जवळ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 10 वर्षांनी झाला. 10 वर्ष म्हणजे स्वातंत्र्यानंतरचे 10 वर्षानंतर. आनंदच आहे. मग शैक्षणिक म्हणजे प्राथमिक शिक्षण वगैरे कुठं झालं? मग त्या काळामध्ये एक आपण बघतो पोलिओ मुक्त अभियान. हो. भारत सरकारचं. त्या पोलिओमुळे प्रत्येक घरामध्ये अपंग राहत होतो लोक. मी देखील जवळजवळ 8 वर्ष पण चाललो नाही. म्हणजे पोलिओ झाला होता? आता काय झालं त्यावेळेला माहित, पण चालत नव्हतो.
हा. पोलिओ झाला होता, प्रत्येक घरात एक माणूस राहत होता. हा. त्यामुळे चालू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती असताना 8व्या-9व्या वर्षी पहिलीला गेलो. हा. पहिलीला त्या काळामध्ये जवाहरलाल विद्यालय म्हणून साखरपेठच्या आता एकदम गजबजलेल्या वस्तीमध्ये जवाहरलाल विद्यालय म्हणून त्या साखरपेठमध्ये शाळा होती जवाहरलाल विद्यालय. त्याच्यामध्ये पहिलीला आम्ही त्या ठिकाणी पहिली ते 7वी पर्यंत. बर. पहिली 7वी पर्यंत. 7वी नंतर कुचन हायस्कूलला आम्ही गेलोय. 7वीला पर्यंत आल्यानंतर तेव्हा पीएससी परीक्षा होती. पीएससी परीक्षा होती. माझा त्यावेळेला लास्टच परीक्षा माझ्या वेळेपर्यंत. म्हणजे तुमची बॅच ही लास्टची बॅच पीएससीची. मग त्या पीएससी परीक्षेमध्ये मी महाराष्ट्रामध्ये गणितामध्ये 1 नंबर आलो. गणितात 1 नंबर. गणित 1 नंबर. किती पडले? किती पडले? नाही, जवळजवळ 100 पैकी जवळजवळ 77 काय तर पडले त्यावेळेला. 77. महाराष्ट्रात तुम्ही महाराष्ट्रात पहिला गणित विषयामध्ये. अरे वा. आणि उलट हे गंमत बघ कसे आहे, पीएससी परीक्षा झालो महाराष्ट्रात उलटा 1 नंबर आलो. म्हणजे खालना 1 नंबर आलो इतकं. आणि आमच्या जवाहरलाल विद्यालयामध्ये 10 लोक आम्ही परीक्षेला बसलो. 7 लोक पास झालेत. बर. म्हणजे ते शिक्षणाचं सांगा लय कठीण त्यावेळेला होतं. म्हणजे त्यांची पद्धत जी अगदी आपण का गणितातच मारलो. कठोर पद्धतीनं शिक्षण कठोर म्हणजे महाकठोर पाटीत तिथं झोपायला लावायचं आम्ही शाळेमध्ये. रात्रभर उठून मारायचं ते शिक्षक. घरामध्ये किती भाऊ किती बहीण? आमच्या घरामध्ये आम्ही 3 भाऊ आहेत. एक मोठा भाऊ वारले आणि दुसरा माझ्यापेक्षा धाकटा आहे. मी मधला आहे. ते मोठा भाऊ वारले, आम्ही 2 आहे. आम्ही एकत्रित कुटुंबित आहोत. आताही अजून एकत्रित कुटुंबित आहे. स्वयंपाक जरी वेगळा असला तर बाकी सगळे एकत्र कुटुंबामध्ये आहे. महाराज एवढं सगळं म्हणजे बालपणाचं आठवल्यानंतर तुम्हाला तुमचे मित्र आठवतात का? कोण कोण होते? भरपूर मित्र आठवतात. अनेक मित्र मेलेले आहेत. अनेक मित्र परिस्थितीमुळे, गरिबीमुळे किंवा त्यांचा वास्तव्य बरोबर नाही, खायला बरोबर मिळत नाही, काम बरोबर मिळत नाही, पण त्या काळचे लोक जगण्यासाठी आल्या कारणाने मिळेल ते काम करत होते. त्यामुळे ते करत करत अनेक लोक मेले भेटतात, अपंग भेटतात, काही शुगर झालेले, काही पॅरलेस झालेले. एखादा भेटतो कोणतरी विद्यार्थी किंवा माझा जोडीदार, माझा बालमित्र. आम्ही चांगल्या प्रकारे बोलतो आणि चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना जुन्या आठवणी काढतो. आम्ही अशी एखादी आठवण, जुन्या आठवणी काढतो म्हणताय तर? म्हणजे त्या ठिकाणी भेटल्यानंतर आपण पूर्वीच्या काळामध्ये, आता भेटलं की व्हॉट्सअपमध्ये काय झालं, किंवा आता भेटलं की मग राजकारण काय झालं, आता भेटलं की बाबा काय धंदा करतो. पण त्या काळच्या आठवणीमध्ये आम्ही काय खेळायचो, काय काय आपण त्या विट्टी दांडू खेळत होतो. त्यावेळेला हे बाकी म्हणजे कसं खो खो खेळायचं. किंवा आमच्या भागामध्ये त्या लहानपणाच्या वयामध्ये आम्ही ते चिचुके वगैरे खेळायचे. असल्या प्रकारचे खेळ खेळून शिवाशिवाय खेळायचं, दिवसभर उड्या मारायचं, अशा प्रकारचं एक त्यावेळेला खेळ होता. आणि जास्तीत जास्त कुस्त्या आम्ही खेळायचे. महाराज तुम्हाला हे सगळं आठवत आहे का की राजकारणामध्ये तुम्ही येण्यापूर्वी किंवा सामाजिक कार्याला सुरुवात करण्यापूर्वी त्या भागाचं प्रतिनिधित्व कोण नगरसेवक करत होते? आता तुम्हाला सांगू का, राजकारण मात्र मला काय त्या काळामध्ये मी वयाच्या 10 वर्ष 15 वर्षापासून एक आवड मला की गल्लीतलं सगळं पोरं गोळा करायचं. त्यांना माझा मी उभारतो, दुसरा माझा मित्र उभारतो, दोघांना मतदान टाकायचं. आम्ही भिंती रंगवायचे, छोटे 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 भिंती रंगवून माझं हे चिन्ह आहे, मग त्याच्या मला मत घाल, असा मग त्यावेळेचा एक त्यावेळेचा खेळ खेळायचा. त्याच्यानंतर ज्या वेळेला राजकारणामध्ये आम्हाला काय रस नाही त्याच्यामध्ये नाही, पण हा खेळ खेळत असताना तुम्ही निवडून येत होतो का? निवडून येण्यासाठी आपण सगळं करत होतो ना. म्हणजे आपण निवडून येण्यासाठी त्याला सांग, मला टाक ना तर तुला असं. हे क्रिकेट खेळताना कसं बॅट आणि बॉलवाला मला पहिला बॅटिंग पाहिजे, अशा प्रकारचा चालायचा. आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये आमचं कुटुंब जरा चांगल्या प्रकारचं, मध्यम, एकदम गरीब पेक्षा ते सगळं बाकी लोक कामगार त्यांच्या माग विणार राहायचे. आम्ही त्यांचं माग चालू होतो. म्हणजे ते माग घेतो सावकार. त्यावेळेला आसामी म्हणते, आसामी. असं म्हणजे सगळ्या गोळा करायचं आणि त्यांना ते मजुरी जे करतात त्यांना दर आठवड्याला किंवा महिन्याला ते जे पगार द्यायचं. आणि ज्यांना काय असेल ते आम्हाला सोडून त्यांनी करत नव्हते, त्यांना सोडून आम्ही करत होतो. ते दोघांना एकमेका जीवनाचा असं संपर्क होता. एक सांगडच घातलेली, सांगड्यात ते घातल्याशिवाय चालतच बी नव्हतं. आणि या माध्यमातून आमचं ते पुढं ते माग विण्याचं ते बंद झालं. का ते बंद झाल्यानंतर वडील आमचे
मिलला कामाला लागले, जुनी मिल हम्म. जुनी मध्ये कामगार होते. त्यानंतर नर्सिंग बंद पडल्यावर नर्सिंग कामाला लागले. असं वडील काय कामगार नेतृत्व वगैरे करत होते नाही नाही, कामगाराचं? अजिबात. वडील हे आध्यात्मिक क्षेत्रातील होते, भजन कीर्तन करायचे, आध्यात्मिक हे करायचे. वडील कधी अशा राजकारणाचा विषय केला नाही. मी तुम्हाला मगा विचारलो की बाबा सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामधला एखादा नेतृत्व करणारा नेता तुम्हाला आठवतो नाही, का? आठवतंय की मी ज्यावेळेपासून मला कळालं त्यापासून आपल्या प्रभागामध्ये म्हणजे आमच्या वार्डामध्ये गणेश बाळी म्हणून नगरसेवक होते. बर. गणेश राचप्पा बाळी, हा साखरपेठमध्ये. त्यांनी महापौर झाले. तर हा गणेश बाई नंतर पोगुल. हा मग त्यावेळेचा नगरसेवकाला भेटतच नव्हता आम्हाला. हा की एखाद्या वेळा आम्ही आमचं एक बोरिंग बंद पडलं, पाटे सगळे जण जाऊन मग लोकसंख्या कमी, बोरिंग किंवा नळ बंद, ते सगळे 4ला जाऊन त्याच्या दारात बसायचं. ते निवांत अंघोळ बिंघोळ करून 10ला येणार, 11ला 12. हो काय झालं तर तुम्ही असं झालं म्हणतात ना, त्याला चालवतो जावा. आम्ही घरी येईपर्यंत ते चालू करत होते. हा म्हणजे असले ते नेतृत्व. आम्ही का त्या कोण माणूस किंवा बघून अशा प्रकारचं तेव्हा काय कळत नव्हतं. पण नेतृत्व गणेश बाळी, हा. व्यंकटेश पोगुल हे आमचे असं ते काही भाग आडते एक मुसलमानचे नगरसेवक होते. सगळे मिसळून मिळून राहत होते ना. त्यावेळेस हे झाले वार्डाचे, पण त्यावेळेस आमदारचं नेतृत्व करणारं देखील पूर्व भागाने नेतृत्व दिलं आमदारचं की? नेतृत्व करण्यात त्या 2च पक्ष होते, हा. लालबोटा आणि काँग्रेस. हा. आणि काय आम्हाला कळतच नव्हतं, लालबोटा काँग्रेस, दुसरा आमचा तर पक्ष काय माहित नाही. हा. तर आम्ही लालबोटाच काम करायचं नेहमी. म्हणजे मडुरांचं. मडुरंगप्पा, हा मडुरंगप्पा, मैसूर नारायण. हा आडमासर नंतर आलं आमचं एकदम शेवटचं. हा. नारायण, मैसूर, मडुरंगप्पा हे त्याच्यापेक्षा जुने जुने लोक आहेत, भरपूर लोक. काही ना रमणा डिड्डी, हा. इथं शिंगराल गोंगडे वस्तीमध्ये हा. मारुतीराव गुजले, हा. हे असले लोक ते म्हणजे सगळे हे कम्युनिस्ट सगळे. ते कम्युनिस्ट. आणि ज्या ज्या ठिकाणी कम्युनिस्ट सभा राहत होती त्या ठिकाणी आम्ही जाऊन अगोदर नाही, पण असंही म्हणतात की गंगाधर कुचेंचा दबदबा हे त्यावेळेस पूर्व भागामध्ये मोठा होता. बरोबर आहे ना. सत्ताधाऱ्यात पक्षातला एक आमदार होते ते. कसं आहे माहितीये का, कुचन गंगाधरी किंवा कुचन फॅमिली असो, कोण तिथलं असू द्या, हे हुजूर पक्षाचे म्हणजे काँग्रेस पक्षाचे. आम्ही मजूर पक्षाचे, म्हणजे कम्युनिस्ट. गंगाधर कुचनला तर भागाचं नाव 3ऱ्या वेळी खासदार झाल्यावर बघितलं, 2ऱ्या का 3ऱ्या वेळेला. त्याच्या अगोदर मडुरंगप्पाचे जे आमदार झाले ते खरोखरच लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा लोकांचा आमदार झाला. एक टोक विजापूर वेस्टला किंवा माणिक चौकात राहिलं तर दुसरा टोक साखरपेठ आपल्या भारतीय चौकाच्या पुढे तिथं टोका ते राहायचं. अजून निवडणूक होण्या अगोदर. निवडून आल्यानंतर त्यांना एवढं मोठं म्हणजे ते काय वैशिष्ट्य काय होतं त्यांचं? कसं आहे, त्या काळामध्ये मजूर हा विश्वास पात्र होता एका नेतृत्व करणाऱ्या माणसावर. आता कामगार जसा त्यावेळेला नव्हता की त्यांनी मडुरंगप्पा म्हणजे आपल्याला जो नेतृत्व करतो तो खराच, ते म्हणेल ते खरा, आणि त्यावेळेला खरं करत होते दोन्ही टिकण्यासारखे. आणि मडुरंगप्पा यांनी दोन्ही बाजूने बॅलन्सिंग करून त्यांनी हे करत होते. मडुरंगप्पाला मी कधी पाहिलो की त्यांनी आत्मागाच्या एका प्रश्नावर उपोषणा म्हणजे आमरण उपोषण बसले होते आशिकल मैदानमध्ये. त्या भागात सगळं साखर आपलं कसं साखरपट्टा असतो, यंत्रमाग काम करतो तसं आत्मागचा पट्टा म्हणजे साखरपेठ. मग त्या आशिकल मध्ये पडलं, आमच्या वडिलांनी मला खांद्यावर घेऊन जाऊन दाखवलं, हे मडुरंगप्पा झोपले. ते सत्यवादी नेते होते, चांगले नेते होते. नाही, असंही म्हणलं जातं की बाबा कुचन आणि सहकार क्षेत्रातलं खूप मोठं जाळं पूर्व भागामध्ये आणलं, एक वैभव निर्माण केलं. ते वैभव तुम्ही चाकलं नाही, बघितलं नाही का? कुचन साहेबांनी केलं असं नाही कोण म्हणणार नाही, पण कोणासाठी केलं माहित नाही. म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे काही आपल्या आपल्या लोकांसाठी, आपल्या आपल्या लोक जगण्यासाठी, म्हणजे नातेवाईकांसाठी, नातेवाईक बरोबर आपल्या कार्यकर्त्या, काँग्रेस कार्यकर्त्यासाठी, त्यांना मानणाऱ्या लोकांसाठी, कधी काम मजुरासाठी त्यांनी काय केलं नाही. आता मिल आणलं, सूत कोणाला पाहिजे, मग त्यांनी म्हणतो सूत असलं तर कामगार राहतो ना, असं त्याने मग ते सूत ते वेगळं असतं. ते सूत राहतंय कर्नाटक मधून येतंय, परंतु इरकल बिरकल असलं पण यांनी असलं त्यांना तयार करून आपापल्या लोकांसाठी किंवा काँग्रेसच्या लोकांसाठी त्यांनी फार मोठं काम केलं. म्हणजे मग त्यांनी जर का सूत मिलच्या बाबतीमध्ये हे राजकारण केलं असेल तर मग विडी घरकुल उभारण्यामध्ये त्यांचा काय स्वार्थ होता? विडी घरकुल उभार स्वार्थ विषय असा आहे की विडी घरकुल कामगारांसाठी ज्या वेळेला आपल्याला करत होतो त्यावेळेला गंगाधर कुचन यांनी सुद्धा आमचे काही विडी कामगार
किंवा त्यावेळी विडी कामगारांनी सुद्धा केलं नाही. त्या 4,000 रुपये अनुदान होत आहे. त्या फक्त 4,000 अनुदान, 4,500 रुपये अनुदान त्या होतं. मग त्यामुळे गंगाधर पंत कुचनाने आमच्या समाजासाठी भरपूर केलं, पण विशिष्ट लोकांसाठी केलं. विशिष्ट तुम्ही 2 वेळा म्हणलात, कोण विशिष्ट? विशिष्ट म्हणजे जरा खुलून बोला महाराज. नाही बरोबर. विशिष्ट म्हणजे कसं आहे, आता काँग्रेसचे आणि लालबोट आम्ही 2 सांगितले तुम्हाला. कर्मचारी आणि उजूर आणि मजूर. हे उजूर माहिती ते सगळं ते शिकलेल्या पोरांना, शिकलेल्या लोकांना, शेवटी समाजाचेच झाले ना. समाजाचंच आहे, समाजासाठी समाजाचे झाले शेवटी. तुमचा हा आरोप ठीक आहे की बाबा नातेवाईकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी केला, पण सर्वसमावेशक समाजासाठी त्यांचं योगदान नाही. सर्वसमावेशक योगदान हे म्हणायचं पूर्ण अर्थ असा होतो कामगारांसाठी काय केलं पाहिजे. म्हणजे कामगार बीडी घरकुल जे आहे ना, आता आपण एनटीपीसी कसं म्हणतो इथं, एनटीपीसी ते लादलं गेलेलं असं आपण म्हणतो. काय परिस्थिती माहित नाही, पण त्यावेळेला पर्याय नाही, ते घरकुल योजना ते करावं लागतं. मग इंदिरा गांधींच्या नावाने ते इंदिरा घरकुल योजना ते काढली त्यांनी. मग त्यामध्ये 4,000 4,500 घरं बांधली. मग त्यानंतर जो घरकुल बांधून सोडले त्यांनी, पण खरा विकास केला महेश कोटेने. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की घरकुल योजनेची संकल्पना जेव्हा प्रत्यक्षात आणायचं ठरलं, त्यावेळेस कुचनानी तिथल्या मूलभूत गरजा, रस्ते, दिवा, ड्रेनेज अशा गोष्टीवर त्यांनी महत्व फोकस दिलं नाही, फक्त आणि फक्त घर उभा केलं. दुसरं गोष्ट काय झालं त्याच्यामध्ये, रामचंद्र कोटा म्हणून एक होते. रामचंद्र कोटा त्यांनी घरकुल बांधलं, सिटीमध्ये बांधलं. त्यांनी योजना आणली. तर राजकीय पॉलिटिकल फिगर नाही, ते पॉलिटिकल पर्सन नाही. ते पॉलिटिकल पर्सन असल्यामुळं त्यांनी वर्ण सगळं केलं. आता त्यांच्या छेले आहेत, अनिल पल्ली साहेब, अमृतदत्त चिनी, इप्पल पल्ली, पल्ली प्रकाश पल्ली, हे त्यांचं टीम आहे. ही टीम आहेत का चेले आहेत? टीम चेलेसारखं त्यांचं ते काम त्यांच्यासाठी करायचं ते साहेबांना. पण साहेब सुद्धा असं हे नाही, मी असं त्यांना हे करत नाही की बा वाईट माणूस आहे, परंतु त्यांनी आपल्या लोकांसाठी केलंय, गरीबासाठी केलं ना, असं माझा अजून त्यांचा स्वभावच कडक आहे. त्यांचा स्वभाव असा आहे की एक वेळेचं बंधन. आता मी उदाहरण सांगतो, त्यांच्याकडे एकदा केलो, भाजपमध्ये ते आलेत. भाजपमध्ये आल्यावर त्यांना भेटायला सत्कार करायला गेलो, सत्कार केला, साहेबांची ओळख झाली. एक साधा सामाजिक विवाहाचा प्रसंग घेऊन गेला, हे असलं घेऊन जाऊ नका मला, असा एक त्यांचा एक स्वभाव. म्हणजे आपण तुम्ही काय तर करा, कोणाकडे असं मागून असं बी असू शकतंय. सहकार रुग्णालयामध्ये पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे म्हणतात. तुम्ही काढलं रुग्णालय, काढलं तुम्ही, असे पण चाललं. रुग्णालयाची अवस्था काय चालली, रुग्णांचं कोणतं सहकार रुग्णालयाला कोण चांगलं म्हणतात, ते तिकडे बिपिनबाईचं रुग्णालय काढलंय, ते कोण चांगलं म्हणतात का, परंतु त्यामध्ये कंट्रोल ठेवण्यामध्ये त्यांचं म्हणजे प्रभुत्व राहिलं नाही पुढं असं झालं. म्हणजे एक सामाजिक बांधिलकी किंवा एक समाजाविषयी वय बी होत गेलं ना. आता तुम्हाला सांगतो, मिल मध्ये कनकट्टी करा ना, त्यांचे सगळं ते म्हणजे बहिणीची मुलं कनकट्टी मेंबर, तो दासरी बाई, हे त्यांचे पूर्ण टीमच असं आहे ते. मग सहकार रुग्णालयामध्ये पण तसंच आहे, जोराला बी तसंच आहे. पुढे त्यांच्या आता कुचन साहेबचे मुलं आहेत, त्यांना अरविंद कुचन, आपले लक्ष्मीनारायण कुचन, त्यांना तेवढं प्रभुत्व जमून. ह्यांचं सामाजिक भान काय नव्हतं? सामाजिक बांधच म्हणायचं आपण, त्यांना वाटतं कमर्शियलच झालं, हे पूर्णपणे कमर्शियलच झाल्यासारखं. तर बरं बघितलं तर हे सगळं कमर्शियल झालं. म्हणून त्या काळामध्ये त्यांनी मी रुग्णालयामध्ये, आता 10 लोक गेले त्यांच्याकडे. कोण गेले? विष्णू कारंपुरी पात्रे साहेब यांनी गेले, नाही म्हणजे आमच्या समाजाचे, पण अली पल्ली सगळे घेऊन गेले, असं रुग्णालय करायचा, चला करा, असं त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लोकांना घेऊन असं त्यांनी केलेलं आहे. चुकीचं केलं नाही, पण आम्हाला वाटतं अजून सुद्धा आम्हाला सभासद करून घेत नाही. म्हणजे सर्वसामान्याला उपेक्षित वंचित श्रमजीविकाला त्यांनी न्याय मिळवून देणं गरजेचं होतं. म्हणून हे आडम मास्तर वाढले, म्हणजे म्हणून श्रमिक वाढला, नेतृत्व वाढला, म्हणजे कारंपुरी वाढला, श्रमिकांची संख्या जास्त होती. कोणी श्रमिक त्यांच्याकडे जाऊन दाखवू द्या, त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही, कारण त्यांचं ते ऐकत नाही किंवा त्यांचे वृत्ती झाले. आता तर ते वय झालेले आहे आपले, त्यांचं काय आपण असं वाईट बोलणं चुकीचं दिसतंय, परंतु ते वय झालेलं आहे, अजून सुद्धा कडक स्ट्रिक्ट आहेत, अजूनही त्याच पद्धतीने आहेत. पण कुचनांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की बाबा जसं हे कुचनाला पर्याय आडम मास्तर आले, तसं कुचनला आणखी एक पर्याय निर्माण झालेला होता आणि कुचनाचं नेतृत्व संपवलं असं देखील बोलतात. नाही, आता कोण निर्माण झालं मला कळत नाही, पण ज्या राजकीय परिस्थिती बदलत गेली त्याप्रमाणे एकाहून एक हुशार झाले,
आपण बघतो आमचा मुलगा आपल्यापेक्षा हुशार असतो, त्याप्रमाणे नेतृत्व कसं बदल प्रगती युगामध्ये चाललेलं असतंय. प्रगती युगामध्ये कोणासाठी कोण गुरु करण्याचं असं आपण त्याचा म्हणू शकत नाही. पण कुचनांची जेवढी ताकद ते होती त्याप्रमाणे त्यांचं ताकद स्मरण हे अगदी शरद पवारांच्या सत्ताधीशांच्या जवळची ताकद होती. दिल्लीपर्यंत होते. त्यांचा प्रतिस्पर्धी दिकोंडा साहेब होते. हा, दिकोंडा साहेब, विठ्ठलराव दिकोंडा. हा. त्यांना कुठं टिकू दिलं नाही. इंदिरा गांधी मॅडम सोबत त्यांचा म्हणजे ओळख होती, हा. तरी बी त्यांना टिकू दिलं नाही. त्या कुचन साहेबांच्या जोडीला बघा राजाराम बुरगुल, दशरथ बुरगुल, सीमा आडम, नाव आता सध्या अशोक आडम, त्याच्यानंतर कुचन घराणा, त्याच्यानंतर पल्ली घराणा, त्याच्यानंतर अमृत चिनी घराणा. अहो किती नावं सांगायचे त्यांचे. तुम्ही त्याच्या जरा बाजूला या. तुम्ही कुचन साहेबांचं साखरपेठ सोडून जरा वर गेलात की आपल्याला सगळं श्रमिकांचं नावं दिसतील. रमणय्या दिड्डी हा नाटक कलाकार माग विणतो, अजून सुद्धा भिवंडीमध्ये आहे. तर अजून दुसरा मारुतीराव गुजले. महाराज, ही दरी आजही आहे. आता आहे म्हणण्यापेक्षा भांडवलदार आणि श्रमिकांची दरी ही समाजामध्ये आजही आहे. हे समाजामध्ये हे प्रपंच राहील, पण ते दरी राहणारच आहे. आपण कुठलीही कथा ऐका, एकदम जुनामध्ये 100 वर्ष कथा सांगताना एक होता राजा, राज्याचं सगळं प्रजा गरीब असं होते, ते चाललंच आहे. पण दरी निर्माण असलं तरी सुद्धा त्यांचं दरी आहे असं दिसता कामा नये, असं वागलं पाहिजे. पण आता दरी दिसते ना, दिसते की ते असणार, स्पष्ट दिसते. पण एक वैभव असं की बाबा पूर्व भागामध्ये अगदी सोन्याला धूर निघायचं म्हणायचे. औद्योगिक बँक म्हणजे आता कुचन साहेबांनी ज्या निर्माण केल्यानंतर जे लोक कामगार लोक तिथं भरती करून त्याला चीज केले, पण सोन्याचा धीर निघत होता. आता जे मालक निर्माण करतात ना, ते सरकारचं जे करत नाहीत, स्वतःच्या करण्याचा फायद्यासाठी करतो मालक. मला कसा फायदा मिळेल, सरकार कसा मला अनुदान मिळेल याच्यासाठी लक्ष देतो. कामगारला किती पीएफ द्यावा, किमान वेतन किती द्यावा, किमान वेतन पलीकडे इतर काही सुविधा सरकारच्या ते द्यावा, ते कोणी विचार करत नाही. मग दरी आहे. म्हणजे ह्या दरीचा विचार केला असता तर आज ही सहकार क्षेत्रामधला सगळ्यात मोठा फॅक्टर पूर्व भागात राहिला असता. पूर्व विभाग राहिला असता आणि संपलं नसतं. म्हणजे संपण्यामागच्या या अनेक कारणापैकी हे एक कारण. हा, हे आपले दरीच. आता तुम्हाला सांगतो, माझे काका सहकार रुग्णालयामध्ये सदस्य होते. त्यांनी मग मरताना त्यांनी लिहून दिलं की मला आमच्या भावाचा मुलाला घ्या, राजकीय असं हे जो कार्यकर्ता आहे. अजून 2-3 शेकडो केसेस असे आहेत की त्यांचा मुलं आमचं वडील वारल्यावर मुलाला अजून सभासद करून घे. असं कधी भेट झाली तुमची त्यांची कोणाची? समोरासमोर कुचलांची तुमची झाली की? आणि ते एक भेट झाली. दुसरं असं घरी जाऊन 2-3 वेळा सत्कार वगैरे केला तेवढं. म्हणजे सत्कार हार तुऱ्याशिवाय एक सामाजिक विषयावर तुम्ही कधी त्यांच्याशी वाद घातला? कधी त्यांचे वादच घातला नाही. वाद घालण्यापेक्षा संपर्क साधला नाही. संपर्क साधला तर त्यांचा स्वभाव आपला स्वभाव, मग ते जरा मोठं माणसं पडतं, आपण त्यांना असं बोलण्यापेक्षा आपण त्यांचा संपर्क साधला नाही. पण मास्तरांशी कधी तुमचं जमलं नाही? जमतं. मास्तर माझे गुरु आहेत. कसे काय गुरु आहेत. मास्तरने ज्या वेळेला कुचननगर झोपडपट्टीमध्ये पाणी आलं नव्हतं त्यावेळेला आम्ही सगळ्या मास्तराकडे गेले. सगळं नगरसेवक होते की आमदार होते तेव्हा? नगरसेवक. ही कधीची गोष्ट आहे? 86 85 86 87 तेवढ्या मध्येच. मग ते पाण्याचा विषय होता, ते सिव्हिल हॉस्पिटल समोर झोन ऑफिस. मग तिथे गेल्यानंतर साहेब येणार होते. मग त्यावेळेला सगळं आम्ही गेलो, चला आम्हाला घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर गाडी आल्या, मास्तर त्या गाडीवर समोरच बसले. मग आला तयार नाही. मग पाणी संध्याकाळपर्यंत पाणी झालं. मग तेव्हापासून चुकलं की बाबा चळवळ म्हणजे असं करायचं असतं. म्हणजे मास्तरांकडून तुम्ही चळवळ शिकले? चळवळ म्हणजे प्रत्येक बघा आतल्याला चळवळ बाहेर आणलेत त्यांनी, आणि चळवळ कसं करावा त्यांच्या. अजून एखादं दुसरं उदाहरण की मास्तर खरंच ते तुम्हाला आजपर्यंत आठवतंय? कुठलं उदाहरण असं आहे, आझाद मैदान मध्ये मुंबईच्या महाराष्ट्रातील यंत्रमाग कामगारांचा मोर्चा आम्ही घेऊन गेलतो, सर्व पक्षीय. त्या फक्त बीजेपी सोडून किंवा सत्ताधारी, शिवसेना देखील त्याला पाठिंबा होते. मग त्या मैदानामध्ये गेलो. ही कधीची गोष्ट? एक 16-17ची गोष्ट. 16-17ची गोष्ट. 2000 युती सरकार असताना 2016-17ची. मग गेल्यानंतर त्या ठिकाणी हजारो लोक आले, राज्यातून लोक आले, भीमटीहून जास्त आले. मग आम्ही भाषण वगैरे केलं. मग मुख्यमंत्र्याला भेटायचा देवेंद्र फडणवीस साहेब होते.
मग चला म्हणजे भेटायचं. भेटायला येत ना की त्यांनी यायचं होतं इकडं, हे येत ना, आपणच जाऊ चला म्हणले. मग चला मग सगळं स्टेजवर उतरून आम्ही काय केलं, चलो म्हणलं मास्तर. चलो म्हणजे मास्तर कसं फिरवतेत एका आंदोलनाला किंवा माणसाला, आणि माणसाला कसं समाधान करू शकतात. परत ते आपोआप त्याचं त्याने ऐकलंच पाहिजे असं एक प्रकारचं झाल टाकतात ते. मग उतरलं, चला चला आम्ही लोक काट्या बिट्या, ते पोलिस आले. मग एक त्याच कोपऱ्याला गेल्यानंतर एक गेट आहे, 2 गेट आझादमध्ये इकडचे. तिथे गेल्यानंतर सगळं थांबलं, काय थांबा काय काय, मग भाषण सोडत ना, तसं नाही म्हणलं. एक फोन आला. आता फोन आला, ते कोणाचा आला ते मास्तरला माहित आपल्याला. फोन आला म्हणलं काय, बर ठीक आहे कॉम्रेड बसा सगळं म्हणलं. मग मास्तरांनी म्हणलं मी बोलतो तुम्हाला, आपल्याला मुख्यमंत्री भेटणार आहेत, पण मुख्यमंत्री भेटण्यासाठी एवढं लोकांना बघून त्याने भिवू लागला किंवा याला त्यांनी सिक्युरिटीचा विचारसाने सांगायला लागलं. माझा तुम्हाला मान्य आहे का? आपल्याला मान्य आहे म्हणतात. तिथं काय दुसरं काय असतंय, नेतृत्व स्वीकारलं म्हणणं. मग बोलता बोलता कधी काय म्हणलं, उभारला बोलता म्हणलं, पण ज्या वेळेला मुख्यमंत्री भेटायला जातो आम्ही पंच कमिटी जातो, तुम्ही सगळे मागे फिरा चला म्हणले. सगळे 50,000 लोक मागे फिरले. एकटा 4-5 जाऊन मुख्यमंत्री भेटणार. काय झाली काय चर्चा? ते किमान वेतन वाढ वगैरे असं. बाकी चर्चेशिवाय चर्चेशिवाय त्याचा माझा मित्र आहे ते फडणवीस साहेब तर सगळे गोड बोल आहेत, आणि मास्तर त्याच्यापेक्षा बिगर साखर असून सुद्धा गोड बोल आहे. ते काय शेवटी कामगारांसाठी काय तर पदरात पाडावा पडलं का? पडलं. त्याला मोठ्या प्रकारचा विजय झाला. महागाई भत्त्याची किमान वेतनाची वाढ झाला यंत्रमाग. पण मास्तराला बघून प्रभावित झालेले महाराज हे सक्रिय म्हणजे समाजकार्य सोडून राजकारणात कधी सक्रिय झाले? मी राजकारणात काय का मास्तरांना धरून म्हणजे मास्तरांचं जे चळवळीचं वृत्ती पाहिलेली आहे ते बघितली सगळं झालं. पण मास्तरांचं जे दुसरं एक रूप तुम्ही बघितलं नाही. कुठलं? मास्तरांचं दुसरं रूप असं आहे की त्यांनी फक्त कॉम्रेडचाच विचार करतात. ते सर्व पक्षीय त्यानं दुसरे लोक त्या काँग्रेस असो, बीजेपी असो, शिवसेना असो, ते मास्तरच्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाहीत तक्रार करायला. पण पर्याय नाही. कामगार संघटना म्हणजे मास्तर तिथं जावंच लागतं म्हणून जात होते त्यावेळेला. आणि दुसरी गोष्ट, यंत्रमाग धारकांना रंगणी कामगार इतर माध्यमातून एक सुंचू डॉक्टर होते, भिक्षापती सुंचू, या दुसऱ्या माध्यमातून ते त्रास होत होतो. त्यावेळेला उद्योग बंद पडले. आता तर सगळे संपले. पण त्या उद्योग टिकवा, कामगार जगवा हा बॅनर घेऊन मी मैदानात उतरलो. मग कामगारांसोबत तेच पाहिजे, उद्योग टिकला पाहिजे असं आहे. त्यांना पगार तर पाहिजे, उद्योग बी राहायला पाहिजे ना. अशा प्रकारे मी आज चळवळ म्हणजे सुरू केली. तेव्हापासून लोकांनी की बाबा मला चॉईस करायला लागले. आणि ज्या वेळेला विडी उद्योग बंद पडले 1998 साली, 97-98 साली पूर्ण बिडी कारखाने महाराष्ट्रातील माझ्या बाजूने राहिले. आमचा उद्देश एकच होता की त्या ठिकाणी उद्योग टिकलं पाहिजे, कामगार जगलं पाहिजे. आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एकदम 30 रुपये मजुरी वाढ केल्यामुळं कारखानदार बिथरले, कारखाने बंद पडतो म्हणले. बंद केले 7 दिवस. मग इथनं मी 10,000 लोकांना घेऊन गेलो तिथं मुंबईला. नाही, पण त्याच्या अगोदर तुमची आणि बाळासाहेबांची भेट झाली असेल की तुम्ही शिवसेनेत कधी प्रवेश केला? नाही, शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर कोणत्या कधीचा प्रवेश आहे तुमचा? आता माझा 93चा आहे. 93चा प्रवेश आहे. पण हे राजकीय लोक असतात ना, जिल्हा प्रमुख, ते सगळे माझे आमदार. नाही, पण तुम्ही जेव्हा प्रवेश केला त्यावेळेस तुम्ही आणि बाळासाहेबांची पहिली भेट कधी झाली? तेच म्हणतो ना, आम्ही प्रवेश केला मी आणि ते म्हणतात आहे कामगार सेना. मी अगोदर शिवसैनिक प्रवेश आहेच. नंतर काय केलं, मग कामगार सेना मला एक विंग दिल्यानंतर मंताबाईला घेतले. त्याच्या अगोदर मी विंग तुम्हाला ते अजय दासरी, आमचे भानुशाली साहेब दिले, विलास भानुशाली, रवी गायकवाड, उत्तम प्रकाश खंदारे, अजय दासरी आणि प्रदीप जोशी महापालिकेचे, हे सगळे लोक त्यावेळेला दिले. तर दिल्यानंतर बाळासाहेबांना भेटण्याचा प्रसंग असा आला की वानकर कंपनीचं, त्यांच्या वानकरांच्या भावांचं एक मर्डर झालं, हत्या झाली. त्या हत्याच्या वेळेला बाळासाहेबांना भेटण्याची वेळ मिळाली. तेव्हा पहिली भेट आमची झाली. माझा एक स्वभाव होता, मी खाली का बसायला हरकत नाही. मग सगळ्या मागोबर त्यांना फोटो काढताना पुढे जाऊन बसायचं असं म्हणजे आपल्याला. मग त्यावेळेस बाळासाहेबांचं भेट झाली. साहेबांनी इतकं सुंदर बोलले. काय म्हणाले पहिले? की त्या मदत त्याला काय
सगळं मदत कायदेशीर करा आणि तुम्हाला काय पाहिजे नाही काय नाही. एक ट्रॅक्टर दिले बघा त्यांनी त्याला, कशाला? ते त्यांच्या कुटुंबाला आधार हो करता मेला. त्याच्यानंतर भूकंप झाला, ते किल्लारी तिकडे इकडे एक गाव दत्तक घेतले. त्या दत्तक घेतण्यामध्ये हिशोब करायला 65 किती तर 65 लाख काय तर त्यांनी 65,000 म्हणले. लगेच 65,000 चेक दिले. बाहेर आलं 65 लाख निघाला. त्यांना बी समजलं नाही. म्हणजे आपण कार्यकर्ता अजय दासे सोबत आम्ही नेहमी जात होतो येत होतो. आणि महासाहेबावर सुद्धा चादरी वगैरे सणासुदीला त्यांनी पैसे देऊन ऑर्डर देऊन मागवत होते. त्या सुद्धा दिवाळीला देऊन महासाहेब स्वतः हातनं मी खाल्लेला आहे. महासाहेब सोबत मी कशाला तुम्ही भांडणं तंटा करताय. महासाहेब म्हणजे खरोखरच कुणाची भांडणं आणि कुणाची लोक कसे तुम्ही कशा भांडणं तंटा करून राजकीय कशाला करता. शांततेनं करा. म्हणजे पक्षांतर्गत की बाहेर? नाही बाहेरचं आपण विरोधी पक्षाला भांडतो आपण असं करतो. दररोज पेपरला येणार की आम्ही नाही भांडलं तर बी आता शाबीरबाई शेख हे लोक मुंबईचे लोक किती तर लोक मेलेले त्याग केलेले जेलमध्ये गेलेले. त्यामुळे त्यांना असं वाटतं हे लोक भांडतीलच. असं एक आईला असं वाटतंय माझा मुलगा बाहेर गेला तर भांडतोय. मग म्हणता मॅडम आणि तुम्ही पहिल्यांदा राखी बांधायला कधी गेलो? आम्ही 98 मध्ये त्या बीडी कारखान्याची सुरुवात झाली. 2000 साली गेलो आम्ही. 2000 साली पहिला 15 पैशाच राखी घेऊन गेलो आम्ही. 15 ते राखी साधा असतं की कापसाचं ते राखी घेऊन गेलो. का तर ते बीडी उद्योग पूर्ण बंद पडलं होतं. ते वाचविणारे आमच्या बाळासाहेबांना आम्ही भाऊ समान मानतो म्हणून आम्ही ते कामगार सेनेच्या माध्यमातून प्रोग्राम केला. पण ते खूप चर्चा झाली. तेव्हापासून आजपर्यंत सुद्धा चालू आहे. गेल्या वर्षीपर्यंत आहे. आता तर मी शिवसेनाचा त्याग केलेला आहे. नाही आपण त्याच्याकडे येऊ. पण मला हा सांगा, हा प्रसंग तुम्ही जेव्हा बाळासाहेबांना राखी बांधताना म्हणता मॅडम तुम्ही होता, काय म्हणाले बाळासाहेब? बाळासाहेबांचे तिथे गेले ना साहेब असले तर त्यांना बसायला सांगा, चहा पाणी काय करायचं सांगा. येऊन कौटुंबिक म्हणजे ते राजकारण बोलणारच नाही आमच्या बरोबर. तुम्ही काय करता, तुम्ही काय कसं जगताय, तुमचं काय भाषा बोलता, तेलुगू बोलताना. रे तेलुगू आहे तर तुम्हाला तेलुगू आहे. हा तेलुगू आहे साहेब. मग तुमच्या घरात कसं चालतंय, बीडी कसं बनवत आहे ते बघून घेतले. असं ते म्हणता बाई 4-5 आम्ही महिला असायचे. जेवण तुम्ही काय करता, मुलं काय करतात, असं अत्यंत आपलं घरगुती सगळं विचारायचं. आणि त्यांना आपल्याला काय करता येईल यासाठी ताबडतोब माणसाला बोलवायचं. शाबीरबाई शेखना सुद्धा त्या ताबडतोब बोलवलं की यांचं काय किंवा प्रश्न तसं बघा म्हणून. तसं त्या संबंधित माणसाला बोलून आम्ही काही तक्रारी देखील केले. असं एक माणूस असं करतो हे ते कोण त्याला काढून टाकायला असं बी त्यांनी कारवाई केली अनेक वेळा. नेमकं राजकारणाबाबतीत आतापर्यंत आम्हाला बोलले नाहीत. आम्हाला कधीही ते उत्तरमध्ये काय मध्यमध्ये काय असं आम्ही त्यांच्या असताना गेलेलो नाही. आम्हाला त्यांच्या राजकीय आम्हाला काय विचारलं नाही. त्याने आमच्या कुटुंबाचा विचारणार आणि पोट भागतंय का, लेकरं सगळं तंबाखू सान्निध राहणार, तुमचे पुरुष लोक काय काम करतात, यंत्रमाग करतात. अशा प्रकारे कौटुंबिक चर्चा करत असताना पण एक चर्चा अशी बी आता चर्चा केली जाते की बाबा मातोश्रीवर प्रवेश मिळवायचा म्हणजे शक्य नाहीये. पण ते भावनाच आहे ना ते राखी. नाही पण मातोश्रीवर तुम्हाला प्रवेश कसा मिळायचा, काय 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 आम्ही जाऊन तिथे जायचं. बीडी कामगारवाले आलेत राखी बांधायला. इथनं तेव्हा फोनचं तेवढं हे नव्हतं. राखी बांधे बीडी कामगारवाला तर बसायला सांगा, नाहीतर हात आणून बसवा त्यांना म्हणायचं. मग आम्ही ताबडतोब बसलं की तास होऊ द्या 2 तास होऊ द्या तो पण आमचं चहा पाणी जेवण. त्यावेळेस सोलापूरचे कुठले कुठले चेहरे असायचे तुमच्या बरोबर? आमच्या बरोबर ते महिलामध्ये म्हणलं तर त्यावेळेस जुना ज्याच्यामध्ये लक्ष्मीनारायण कारंपुरी म्हणून आमचा एक चुलत भाऊ होता, श्रीनिवास चिलवेरी आणि आमचे विठ्ठल कुराडकर हे जुनेच आहेत. पप्पू शेख जुनेच आहेत आमचे. दशरथ नंदाल हे शिवसेनेवाले कोण लागले नाही आम्हाला. आम्ही जातो म्हणून टिंगल काढायचे. म्हणजे कसं म्हणजे जाऊ द्या कधी बी विचारलं आम्ही येतो असं विचारलं नाही. कारण का त्यांना वाटतं काय असं त्यांना एवढं वाटत नाही. पण नंतर काय केलंय पक्षातल्या ज्या लोकांना साहेबांनी भेटले नाही तसल्यांना प्रत्येकाला एकेकाला घेऊन गेलो प्रत्येक वेळी. शिवाय डोकं असं वाटलं का वाटलं की बाबा जे साहेबापर्यंत पोहोचले नाहीत त्यांना आपण घेऊन जावं. मग त्यांनी काय निश्चय केला तुम्ही? मग काय म्हणजे त्याने ते बाळासाहेबांवर ते श्रद्धेने विश्वासाने गरीब आहे झोपडे येत आहेत पण शिवसेनेवर आत्मीयता आहे. का न्याय मिळत नव्हता अशा कार्यकर्त्यांना? न्यायच आम्हाला कुठं आम्ही लोकांना न्याय देणार. न्यायाचा प्रश्न काय तिथं काय होतं म्हणून सरकारकडे देणार त्यावेळेला बाळासाहेबकडे काय बाळासाहेब देणार. बरं सत्ता नव्हती बाळासाहेबांकडे पण बाळासाहेबांना भेटणं बाळासाहेबांची चर्चा करणं शिवसेनेच्या कार्यकर्त्याला खूप मोठी पर्वणी होती. मला भेटू दिलं नाही ते दुसऱ्याला काय भेटू देते का?
आणि त्यांना वाटतं ते त्यांनी भेटलं की आणि मोठं होईल का, तर त्यांचं वैयक्तिक कुणाला वाटायचं? आपण तेव्हा ते पदाधिकारी होते. कोण होते? अभंगराव होता. हा त्याच्यानंतर अभंगरावला काढून अजय दासरे झाले. हा अजय दासरे असताना मी त्याच्यासोबत काम करतो, मला तेवढं एंट्री. बाकी लोकांना आता आपल्या चौपड भागातले एलुरे साहेब आहेत, प्रताप चव्हाण आहे, शेळके आहे, ते आमचे शिवा डोकळे अनेक वर्षापासून बाळासाहेब तरसतो, त्यांना घेऊन गेलो. त्या सगळ्यांनी मला म्हणलं चांगलं काम केलं, मला एकदा बी दाखवलं नव्हतं. म्हणजे भाषिक वाद होता तुमचा? नाही, शिवा डोकळे भाषिक मराठाच आहे ना. नाही नाही, तुम्हाला जी वागणूक मिळायची ती भाषेमुळे द्यायची. आता त्या शिवसेनेच्या बाबतीत बोलणं म्हणजे मला बी बरं वाटत नाही, कारण का ते आपण कोणाचं काय तर निंदा केल्यासारखं वाटतंय. भाषिक वाद म्हणण्यापेक्षा शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक वृत्ती आहे काय की खालच्या कार्यकर्त्याला आपण जास्त वर पण न्यायची नाही, अशी प्रत्येकाची सवय असते. सर्व पक्षात आहे, पण या पक्षामध्ये बाळासाहेबांना भेटणं म्हणजे देवाला भेटणं. म्हणून आम्ही एक शोध घेतला. मग जिल्हा प्रमुखाला विचारा, जिल्हा प्रमुख लेटर आणा, संपर्क प्रमुखांना लेटर आणा, असं म्हणण्यापेक्षा आपण बाळासाहेबाला कसा भेटतो आम्ही निश्चित केलं त्यावेळेला की आपण बाळासाहेबांना त्यांच्या सपोर्ट तर असतात, पण सपोर्ट विना आपण भेटायचं असं ठरवलं. अशी तक्रार बाळासाहेबांना कधी केली? नाही नाही नाही, केलं. आम्हाला भेटल्यावर कशाला करतो? हा, त्यांनी कुठं विरोध कुठे केले? मग स्थानिक नेतृत्वाकडे ते विरोध कुठे केले त्यांनी? हा, स्थानिक नेतृत्व आम्हाला जायला देत नाही ना. हा, मी साधा शाखा प्रमुख नव्हतो तर मला बाहेर बसवत होते, मिटिंगला हात घेत नव्हते, पण बाळासाहेबांना भेटणार होतो पण हात येऊ देत नव्हते. म्हणजे असं त्यांचं प्रत्येक एक लॉबी सिस्टीम न काम चालायचं. आता काय लॉबी म्हणतात का, त्याला गट सिस्टीम म्हणतात का, काय म्हणतात, आता फार अवस्था बेकार झालेली आहे. त्यामुळं आपण इतरांना जोडण्यापेक्षा आपल्याला देव कसा भेटतो, आपण कसं प्रयत्न केलो तसा आमचा प्रयत्न आमचा देव भेटला. महाराज, एकतर पक्षामध्ये काम करत असताना तुमचे हे सगळे वाद, आणि त्याच्यामध्ये पक्षाचं नेतृत्व हे वेगळ्या पद्धतीनं आंदोलनाची भूमिका असायची आणि महाराजांची एक वेगळ्या आंदोलनाची भूमिका असायची. मी पक्षाचा कुठलाही निर्णय असो, कुठलाही आदेश त्याच्यात मी सामील व्हायचं, मी एकटाच. हा, कधी कधी म्हणता व्हायचं नाही व्हायचं महिला असल्यामुळे, हा, पण मी सामील राहणारच. हा, परत माझं एक नेतृत्व वेगळं तयार केलं. हा, यंत्रमाग, बीडी, इतर कामगार क्षेत्र हे क्षेत्र तयार करून जेव्हा बाळासाहेब यायचे, कामगार सेना म्हणून परवानगी काढण्यासाठी किंवा पास काढण्यासाठी 10 नावं पाठवायचे, त्यात 2 नावं पक्का येत होते, मंताबाई आणि कारंपुरी. मी राहत होतो, हे लोक नावं बी नाही द्यायचे, पास बी देत नव्हते. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे तुमच्या नावाचा संदर्भ बी मिळायचा नाही. मग त्यांना पदाधिकारी भरपूर आहे, पदाधिकारी भरपूर असं म्हणाल त्याने. का टाळत होते? आता त्यांचा पदाधिकारी जेव्हा झाल्यावर तसंच अवस्था, तसंच अवस्था. आणि त्याला आता कसं आपुलकी लागते त्याला, मग आम्ही त्यांना भेटायचं, करायचं, राहायचं, चांगलं राहायचं. आम्ही कोणाबरोबर विरुद्ध गेलो नाही आणि जायचं प्रश्न आला नाही. तुमचा स्वभाव असं नाही, स्वभाव असू दे नसू दे, विरोध गेला म्हणजे आम्ही काय साध्य करणार. आमच्याकडे आम्हाला शिवसेना एकमेव पक्ष अशी आहे, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकमेव पक्ष असा आहे जो काम करतो तो मोठा होतो. काम करून पण मग कारंपुरी मोठे एवढं मोठं आहे की झाले नाहीत, तसं झालं नाही. तुम्हाला आमदार खासदार नगरसेवक नाही मिळालं तर त्याला काय एवढं मोठं झालं की विष्णू कारंपूरला पूर्ण सगळे ओळखतात महाराष्ट्रभर. म्हणून मी त्यावेळेला कामगार बचाव, शेतकरी कामगार बचाव, असं कामगार बचाव यात्रा काढली 2017ला, पूर्ण महाराष्ट्र फिरलो. त्या सुद्धा मान्यता त्यावेळेच्या संपर्क मंत्र्यांनी दिली नाही, मी असंच काढलं. दुसऱ्या 2019 मध्ये विधानसभेवर भगवा पडकूया काढलो संपूर्ण महाराष्ट्रात, त्यावेळी सुद्धा कोणी परवानगी दिली नाही, मी असंच काढलो. गौड आल्यानंतर सत्कार करणार, टाळ्या वाजवणार. मग हे सगळं करत असताना तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये असलेल्या म्हणतात दिसत नाहीत. आता कसं आहे, अशात बघा, आता मला सुद्धा काय त्रास दिलं, हे त्रास हे राहणार, आपल्याला सवय आहे. असं पण आपण चांगलं काम करतो, अडीअडचण येणार असं वाटलं, पण ते बाई माणूस असल्यामुळे त्यांना वाटलं नाही बाबा, इगो आला, निर्माण झाला. मग त्याने आता एखाद्या ठिकाणी आम्ही दोघं गेलो, तुम्हाला आमदारची सीट पाहिजे, तुम्हाला मागणी केलं मी काय. आता बाहेर जातो येतो आमचा प्रतिनिधी म्हणून म्हणता बाई, तर तुम्हाला त्याला कशाला तुम्ही घ्या की मला, तर असं म्हणते म्हणायला काय हरकत आहे. मग बाहेरून महाराजला नको म्हणले, मला तिकीट उभा म्हणले, असं सवय असतं त्यांचं. त्याला
मग त्या स्वभावाच्या दोषमुळं आणि काम त्यांच्या वयामानामुळं आणि ज्या ज्या गटबाजी आहेत ते गटबाजीमध्ये त्याने घुसून ते स्वतः कामाच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्यामुळे आम्ही त्याला काढून टाकलं. बाळासाहेब गेल्यानंतर जी शिवसेना आली त्या शिवसेनेमध्ये तोच सन्मान मिळायचा परत आम्हाला मिळाला. बघा, बाळासाहेबाबद्दल ते सन्मान जो मिळत होता आता का मिळत नाही किंवा मिळाला म्हणण्यापेक्षा आपण स्वतः आता बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना सांभाळून घ्या म्हणून आम्हाला आवाहन केलेलं आहे. आम्ही त्यांना सांभाळून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत किंवा त्यांच्याबरोबर राहण्याचा काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नेतृत्व आम्हाला जे सांगते ते आदेश ऐकत आपण त्यांच्यासोबत राहिलेलं आहे. त्याने मान सन्मानासाठी राहिलं. तरी पण मग तुम्ही दरम्यानच्या काळामध्ये वेगळ्या पक्षाची भूमिका घेतली, वेगळा निर्णय पक्षाची भूमिका घेतली नाही. पक्षाची भूमिका घेणं म्हणजे दुसऱ्या पक्षात जाणं. तुम्ही शिवसेना सोडली नाही म्हणजे ते त्याग केलो आणि समाजसेवक म्हणून राहिलो. त्याग आणि सोडणं याच्यामध्ये फरक आहे का? फरक आहे. सोडलं तर दुसऱ्याला धरतंय परत माणूस. आणि त्याग म्हणजे नाराज किंवा नर्वस होऊन आपल्या घरात राहणं. म्हणून आपल्या घरात राहणं आम्हाला नाही. पसंत ही पडत व्याख्या मला फार आवडली. त्याग तुम्ही चांगलं बघा. त्याग ये परत भोग होऊ शकतंय, पण भोग त्याग होऊ शकतंय. पण त्याग केल्यानंतर दुसऱ्याला परत करून घेणं चुकीचं आहे. तुम्ही सोडली नाही, तुम्ही त्याग केला. म्हणजे आता तुम्ही नाराज आहात शिवसेनेवर आणि उद्या तुम्हाला वाटलं की नाही आता सगळं आलबेल आहे. वाटणारच नाही की कसं काय वाटतं एवढं भोगल्यावर काय वाटणार. आता वाटलं साहेबांना, उद्धव साहेबांना वाटलं ते विष्णूला बोलवा रे बघू जातो समोर. मग कशाला त्याग वाटलं, कसं त्याग केलं मी सांगणार त्यावेळेला. काय आम्हाला सांगा ना जरा, कळू द्या आम्हाला. म्हणजे त्याग कशा हे सगळं परिस्थिती तुम्ही जे बोललात मी दाबून बोलतो किंवा चुकून बोलतो अर्ध ते सगळं त्याच्यामध्ये कारण आहे. म्हणजे खुलून आता बघा उद्धव बाळासाहेब तुम्ही म्हणलात या पूर्ण मुलाखतीमध्ये जास्तीत जास्त वेळ असा दिला की बाळासाहेब तुम्हाला कसं काय भेट देत होते आणि विष्णू कारंपुरी एकमेव माणूस आहे डायरेक्ट बाळासाहेब. तसं आता बाळा तिथं गेलं तर बी आम्हाला वेट करावं लागतंय, लवकर बोलवत नाही. तो सन्मान मिळत सन्मान म्हणण्यापेक्षा तो प्रसंग येत नाही. ते थांबा साहेब नाहीत असं ते थांबावं लागतंय असं. तो सुद्धा रक्षाबंधनलाच. पण पक्षासाठी त्याचे असं केलं तर कधी मिळणार. म्हणजे असं म्हणायचं की बाबा पक्षासाठी एवढं मोठं योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याला हा म्हणजे इतका तरी सन्मान झाला पाहिजे. बरोबर. त्यांना वेळ नाही, मग आता काय करणार. वेळ नाही म्हणजे सत्ता नाही, काय नाही, कसं कुठं जातो होडा. तुम्ही म्हणतो सत्ता नाही म्हणजे आहे ते सत्याच आहे ते सगळं. त्यांना म्हणजे आपण शिवसेना प्रमुखांनी दिलेलं एक शिवसेना आहे त्या माध्यमातून त्यांचं वलय किती आहे बघा, त्यांचं किती माग आहे हे तुम्ही निवडून येण्यामध्ये धरू नका. तुम्ही ते बघा, तुम्ही शेखनाथ शिंदे साहेब जे आता सध्या मुख्यमंत्री सगळं धरले, सत्ता आहे किंवा हे आमदार खासदार गर्दी आहे त्यांच्याकडे काय बी नाही, हजारो लाखो लोक सभेला येतात. काय विशेष काय म्हणजे बाळासाहेबांनी केलेलं हे आहे काय पेरणी केलेलं म्हणण्यापेक्षा एक प्रत्येक ठिकाणी बाळासाहेबांचं एक आशीर्वाद देऊन सगळ्यांना उभा केलेला आहे. मला हे सांगतो की आपल्याला की बाळासाहेबांच्या फक्त नावाने एवढं शिवसैनिक प्रत्येक अजून सुद्धा या घडीला ना खराब म्हणजे पूर्ण संपून गेले तरी पण उद्धव साहेबांनी बाळासाहेब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच म्हणतात. त्याच्यामुळे बाळासाहेब चमत्कार आहे, आशीर्वाद आहे. नाही पण मला आणखी मी कन्फ्युज आहे त्याच्यावर. तुम्ही सोडली नाही पण त्याग केलाय, मला ह्याच्यामधलं काय समजलं. बघा तुम्हाला दोन आध्यात्मिक गोष्टीमध्ये कसं आहे त्याग म्हणजे तुम्ही परवा कुंभमेळा बघितला. ते कुंभमेळा हजारो लाखो अब्ज लोक गेलेत पण ते बाबा लोक दिसले ना ते त्यागवाले त्यागी. हे बी त्या देवदर्शनाला केले, हे बी स्नानला केले, हे सगळं केलं, हे सोडले नाहीत अजून. ते संसार त्याग केलेत. याने काय त्याग करता येत नाही, त्यांनी जाऊन तिथं मरा लागलेत, तुटायला उडायला करायला पाणी शिंपटायला लागलेत. त्यामुळे ते त्याग करणं आणि सोडणं लई फरक आहे. आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने स्वतः उद्धव साहेबांनी मला विचारले काय विष्णू तुला कोण कुठं गेलं नाही का म्हणून. साहेब मी कुठं जाऊ शकतो का तुम्हाला सोडून म्हणलो. म्हणजे असं एक माणूस आहे. आणि मग जाऊ बोलणं झालं असं नाही, त्याच्या अगोदर सोडण्या अगोदर सुरुवात. आता तुम्हाला सांगून दर महिन्याला मिटिंग होत होतं आमच्या कामगार सेनेचं, त्यावेळेला एकदा भेटले होते. आता बघा तुम्ही एवढं सगळं हे परिस्थितीमध्ये हे लोक संपर्क प्रमुख सुद्धा आम्हाला साधा फोन केलं नाही की बिचारा काय झालं
आणि डायरेक्ट मी गेलो ते काय असं चाललेलं आहे, काय करायचं? पदाधिकारी म्हणजे तर मालकच समजतो तर काय करायचं? म्हणजे असं म्हणायचं का की शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली? त्यांनी केले झाले केलंय? कसं ते जे पदाधिकारी, जे सध्या पदाधिकारी आहेत ते कसं आता त्यांनी आता मेन म्हणजे काय माहितीये का, शिवसेना म्हणण्यापेक्षा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कदकद आहेच, परंतु ते बाहेर काढत नाही का, उद्धव साहेबांवर जीव आहे, बाळासाहेबांचं मातोश्रीवर जीव आहे, त्यामुळे तसं हे करते. त्याच्यामुळे आपण कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. पण महाराज हे सगळं करत असताना तुम्ही आणखी एक आवड जोपासली माहितीये का, गायनाची. वडील जे गायन करत होते तीच आवड तुम्ही जोपासली. ह्याच्याकडे म्हणजे नेमकं कसं काय गेलं तुम्ही? बघा, तुम्ही ज्याप्रमाणे गरिबीतून आपण ते दोन उजूर मजूर असं हो. राहिलंय, प्रत्येक माणसाच्या अंगात कला, आदिम कला आहे. हो. वेगवेगळ्या कला आहेत. हम्म. गायनाचा कला सगळ्यात सोपी कला, हा. हा? वा एकदम सोपं, बसल्या ठिकाणी गुणगुणू शकतो माणूस. पिक्चर मध्ये किंवा थिएटर मध्ये गायचं असं नाही, नाही, पण प्रत्येक सुरामध्ये ठिकाणी, गाणारा सुरामध्ये गाण्याचं त्या बोलता बोलता रियाज करावा चार लोक लागतो. नाही, चार लोक म्हणलं तू चांगला आवाज आहे, मग माणूस त्याच ते सुरामध्ये गायचं. हा. परंतु आमचं हे भक्ती, आमचं एक आमचं सांप्रदायिक घर आहे आमचं, हा. हा. म्हणजे गुरु शिष्य असं सांप्रदायिक हा. घर आहे. त्या काळामध्ये आम्ही शाळेला जात असताना, शाळेत सोडल्यानंतर देखील कामधंदा केला नाही, हम्म. नोकरीला गेलं नाही, आणि घरात सुद्धा कधी नोकरीची संधी आली होती का? हा, नोकरी म्हणजे खाजगी, कुठं? त्या चाटी गलीमध्ये कामाला होतो, कुणाच्या दुकानात? शहा बाबूलाल मूलचंद. हा. किती त्या पगार? त्या दुकानामध्ये 250 वरनं 300 पर्यंत आलो. किती वर्ष केलं? हे कुठं 6-7 महिन्यात. काय काम करत होत? ते कापड दाखवायचं, झाडू मारायचं, सगळं सगळं केलं आपण. हा. परंतु टिकत नाही ना. लग्न कधी झालं मग? लग्न बघा माझं माझं सार्वजनिक लग्न झालं. सार्वजनिक? सार्वजनिक. मी आश्रममध्ये होतो 40 वर्ष. हा. म्हणजे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये तुम्ही लग्न केलं? सामुदायिक सोहळा लग्न केलं. हा. आणि कोण केलं होतं? आयोजक कोण होतं? आयोजक सुशीलम्मा म्हणून मठ आहे, हा. त्या मठामध्ये केले होते लग्न. हा. त्या लग्न झाल्यानंतर ते बायको राहील नाही मला, तिने भजन करतो म्हणून, मग दुसऱ्या अनाथ आश्रम मधले बाई मला केले. म्हणजे आता. स्वजाती याची? हा, जातीच, आपल्या जातीचं ते करून तेच आता आमच्या घरात सध्या त्यांच कडून एक मुलगी एक मुलगा. हा. काय करतात ते? एक मुलगा वकील आहे. हा. माझा मुलगा वकील आहे, चांगला वकील practice वगैरे? आहे. 7 वर्ष 8 वर्ष झालं प्रॅक्टिस करते. हा. मुलगी? जोरात ना. मुलगी माझ्या बहिणीच्या पोराला दिला, त्यांनी बी चांगला आहे. हा. काय करतात जावई? जावई एजन्सी आहे, औषध त्याचं एजन्सी. अच्छा. अच्छा. हा. त्यामुळे ते मुलगी घरकाम करते, याने बी म्हणजे राजकारण समाजकारण करत करत प्रपंच देखील तुम्ही स्थिर केला? प्रपंचाकडे बघितलंच नाही मला तर मी. मग आता मुलगा वकील आहे म्हणल्यावर कसं काय? त्यांनी शिकला, आता काय त्या शिकायला काय लागणार आहे? माझा मुलगा वकील आहे म्हणतो, कसं आहे मुलाचा म्हणजे मुलं स्थिर केली ना मुलं तुम्ही? ऐका, आई बरं चांगली आहे ना. हा. झोपडीच एक 5 झोपडी दिली मला, हा. त्या झोपडीत राहिले त्यांनी. मुलं कसं झालं मग काय नाही, 10-12 वर्षाने माझा मुलगा माझा मुलगी असं माझं लक्ष केलं. त्याच्या अगोदर भजन कीर्तन, रात्रभर कुठं भजन फिरायचं, तिथं भजन घ्यायचं, दुसऱ्या दिवशी जेवण तिथंच खायचं, आणि ज्या ते कपडे दररोज धुवून नेसायचं. म्हणजे आम्ही पूर्ण आश्रमवासी झालेला आहे. मग त्या काळामध्ये आम्ही भजन करायचं, ते नाद लागलेला आहे. आणि त्या भजनाच्या माध्यमातून मी लेखक झालो. अरे वा. लेखक मी जवळजवळ 100-150 100-150 तेलुगू कविता लिहिलो, हा. भरपूर कविता लिहिलो. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आशय काय आहेत कवितेचे? हा, भरपूर आहेत. म्हणजे कुठल्या कुठल्या विषयावरचे कविता? जास्तीत जास्त विषय कसा असतो माहिती का, भक्तिगीत मध्ये. भक्तिगीत सामाजिक भक्तिगीत मध्ये समजा आपण रामाला विनवणी करायचं, हो, देवाला विनवणी, कृष्णाला, मग त्या वेळेला काही पिक्चर चालीमधले त्याला लावून नाही, पण सामाजिक आशय व्यक्त करणाऱ्या पण कविता आहेत ना. तुम्हाला सांगतो, मग एक तुम्हाला कडवं गाऊन दाखवतोय कृष्णाचं. कुठलं? गोविंदा गोपाला रघुकुल भूषण रावेल रा, मम्मूल कापाड रावेल रा. जे भगवंता आम्हाला सांभाळायला ये असं प्रकारचं. सामाजिक आशय. सामाजिक मध्ये कसं म्हणतंय आता त्याला सांगतो तुम्हाला. ते सामाजिक हे करत असताना व्यसनाधीश असते, त्यांना व्यसन करू नका असं म्हणलेलं आहे. मग त्या तेलुगू कवितेमध्ये
त्यांनी म्हणलेलं आहे, వద్దన్నయి కళ్ళు సారా వద్దన్నయి కళ్ళు సారా వద్దు వద్దని పెద్ద బుద్ధి చెప్పిరి వద్దు వద్దని పెద్దల బుద్ధి చెప్పిరి బుద్ధి నంగైక తాगूच తిరుగుతుండే వద్దన్నయి కళ్ళు సారా असे त्याचा अर्थ काय? व्यसनमुक्तीसाठी. म्हणजे दारू हे व्यसन सोड बाबा, चांगलं नाही आहे, नाश होतो, अशा प्रकारचे आशय आहेत. प्रेम कविता पण केली असते. प्रेम कविता भरपूर केलं, मला कसं केलं बघा, ते मराठीमध्ये केलेलं आहे. क्या बात आहे, होऊन जाऊ मराठी. महाराज. हा नाही नाही, भरपूर केलं. एक कविता येती येती म्हणून येत नाही ग तुला घेतल्याशिवाय मी राहत नाही ग, असं ते का, येती येती म्हणून येत नाही ग तुला घेतल्याशिवाय मी राहत नाही ग, येता जाता मला बघून असतीस, येता जाता मला बघून असतीस, मलाच बघून पळून जाशीस, येती येती म्हणून येत नाही ग. असं म्हणजे एवढं कडवं करायचं, म्हणजे एखादी कविता करायचं म्हणजे अनुभव तर लागतो. असं प्रेम केलंय का ते तुम्ही? दैवी गुण, दैवी शक्ती असते. आता प्रेम कविता लिहायला दैवी शक्ती कशासाठी? प्रेम कविता म्हणण्यापेक्षा आपला पण नाही, भावना यायला पाहिजे ना. अनुभव आहेत की नाही? अनुभवान लिहिलेलं नाही, हे अनुभव होऊन सगळं नाश होऊन लिहिलेलं कविता. म्हणजे कसं आहे, याच्यापेक्षा प्रेम केलं नाही आयुष्यामध्ये? प्रेम तर नेहमीच करतो की. कुणावर? सगळ्यावर. अहो सगळ्यावर सोडून आवडत्या व्यक्तीवर कधी प्रेम केलं, सगळं केलं, आता आयुष्यात शेवटचं सांगा की कोण आहे का जीवन? विषय असतं बघा, कसं आहे, प्रेम हे आपण ते माणसावर करून व्यसनाधीश होऊन केलेलं नसतो आपण, तेवढ्या पुरतं ते. माझी परिस्थिती कशी होती, जेवण मिळत नव्हतं. महाराज एक बोलू का मी? म्हणजे तुमचे अनुभव खूप दांडगे आहेत, पण वयामध्ये आलं की एक माणूस एक इच्छा, अपेक्षा आणि एक आवड व्यक्त करत असतो. बरोबर. मला अजूनही आठवत आहे, निर्मल कुमार फडकुलेंचं एक भाषण होतं, आणि त्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलेली एक चारोळी होती. प्रेम म्हटल्यामुळं मी हे बरोबर म्हणालो बरं का. ते काय म्हणतात की गाईच्या दुधाला आईच्या दुधाची सार असते, प्रियसीच्या प्रेमाला द्राक्षाची मादकता असते. म्हणजे मादकता ही खरंच आहे, प्रेमामध्ये आहे. तुम्ही प्रेम कविता लिहिलात म्हणजे तुम्हाला तो अनुभव आहे का? ते कसं आहे, प्रेम करणं अनेक प्रकारचे आहेत, पण आपण जे आपल्या जो त्या भाषेचं प्रेम आहे ना, हे भाषेचं प्रेम, या एखाद्या बाईवर प्रेम हे वयाच्या 20 आणि 25 वर्षापर्यंत होतच, नाही म्हणलं तर होतच. असं झालंय का तुमचं? प्रत्येकाचं होत आहे. तुमचं झालंय का? ऐका की, विषय का टाळा लागला? 2 महिन्यात सांगतो, नंतर 40 ते 45 मध्ये होत आहे, सेकंड झालं. अरे इच्छा, मग त्यामुळे सगळं नुकसान झालं माझं. अरे म्हणजे प्रेम प्रेम म्हणून तिनं मला ग लुटली, प्रेम प्रेम म्हणून मला त्यानं ग लुटली, मला ग लुटली म्हणून माझी सटकली, प्रेम करू नको रे, असं झालं. अरे इच्छा, मग तुम्ही दोष पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना का द्यायला लागलं? प्रेम लुटलं तुम्ही, तुम्हाला बर्बाद केलं तर तुमच्या प्रेमानेच. मग पक्ष कुठे बर्बाद केलं म्हणलं? नाही, पदाधिकाऱ्यांना म्हणताय की मला मानसिक त्रास झाला खूप. नाही, हे मान सन्मानचं ते गोष्ट आहे. पदाधिकारी पैसे लुटणं तर नाही, मान सन्मान. पदाधिकारी काय असू द्या, त्या ठिकाणी पक्षाचं काम करत. म्हणजे महाराज असं झालं की बाबा नेमकं तुम्हाला दुसऱ्या यवनाच्या दुसऱ्या त्या स्तरामध्ये तुम्हाला प्रेम झालं, आणि त्या प्रेमामध्ये तुम्ही ते एकदम असं गुंतलेलं असताना पदाधिकाऱ्याकडूनचा सन्मान व्यवस्थित मिळत नसल्यामुळे. विषयांतर करू नका. विषय प्रेमाचा विषय आपला स्वतःचा विषय आहे, आणि पक्षाचं काम करत असताना त्याचे इफेक्ट झाले ना इथं. नाही अजिबात. कोण म्हणू द्या की पक्षातल्या लोकांना प्रेम झालं म्हणून त्यांना मारामारी केलो? नाही, मारामारी नाही, मन गुंतलं नाही तुम्हाला. नाही पाहिजे तसं काही असू द्या, पहिला पक्षाला पहिला असतात म्हणे एखादा. पण महाराज खचलो नाही रे तुम्ही, नंतर एक आध्यात्मिक आहे ना, मी आध्यात्मिक आहे. देत नव्हते, हे भजन करतो असं देत. आणि ज्या वेळेला चांगल्या पद्धतीने आलो त्यावेळेला 7.5 लागली. अच्छा, मग त्यामुळे तुम्ही होऊन 7.5 घेतली का? नाही, आता होऊन घेतला म्हणायचं काय करायचं? मग होऊन 7.5 घेतली का ती होऊन आली? नाही, आपण जरी होऊन आला ते सुद्धा आपण बोलल्यासारखंच आहे. ते कोणतीही बाई असं हे करत नाही. मग सांगू का, ह्याच्यामध्ये मी एक तेलुगू गाणं लिहिलो. तेलुगू
गाणं म्हणजे विरह झाल्यावर नाही नाही हे सगळं हा. झालं इदी ఏమి మాయరా ఇది ఏమి కర్మరా దండి మాయరా ఇది మొండి మాయరా దండిగానే నిండియుండే మొండితనము చేస్తుండే మంది నిందలాకు కూడా మల్ల మల్ల పోతుండే हा. ఏమి మాయరా असं म्हणजे ह्याचा हे अर्थ काय? काय हे काय मला लागलं देवा हा. हे चक्कर मला हा. हे कशाला लागलंय किती- आणि कितीही सांगा हा. परत तिकडे जात आहे किती वर्ष होतो या नशेत महाराज? हे 5-6 वर्ष होतो बघ 5-6 वर्ष. आणि जेव्हा हे सगळं सोडलो त्यावेळेस त्रास. मग त्यांनी सोडत नाहीत आपल्याला हा काय तुम्ही असतंय, हा, माया बरोबर. सोडत नाहीत आपल्याला तुम्ही सोडायची आता इच्छा सोडलं असताना तर बी मी त्यांचे जातात सोडले नाही. लगेच फोन येतात 2 मिनिटामध्ये हा. मायाचं हा. ते भगवंतांनी केलेलं असतं ते म्हणजे भगवंताचा चमत्कार आहे हा. हा, मग आपण म्हणतो आता भगवंत पण दुसरं काय म्हणावं पात्रे केलं म्हणायचं का राजकीय केलं म्हणायचं आपोआपच तुम्ही सोडता त्याने कशाला येत होते नाही नेतृत्व एखादं मोठं होत असेल तर एखादा राजकीय डाव पण असू शकतो नाही ना. नाही राजकीय डाव नाही एवढं मोठं नेतृत्व मी नाही आहे हा. कुठलं नेतृत्व आपण म्हणतो असं प्रत्येकाला वाटतच असं कुठलं नेतृत्व मोठं आहे माझं विषय तो लोक विषय नाही पण काय आहे, ते आपलं 2 व्यसन एक दारूपाशी पहिला माणूस जातो हा. तुम्ही ते काही केलं नाही. नाही दारूपाशी पहिला माणूस जातो हा. नंतर काय करतो जे जाऊन जाऊन दुसऱ्या दारू आपल्याकडे येते हा. तिसऱ्या टप्प्यात दोन्ही एकमेकाला सोडत नाही हाय शाबाश. हे असं त्या प्रकारचं झालेलं आहे हा. आपण आपल्या कर्माला कुठल्याही कोणाला दोष देणं महाराज एक म्हणजे तुम्हाला अगदी तुम्ही केलात ते म्हणून विचारतो. प्रेम तुटल्यानंतरची एखादी कविता केली असेल की तुम्ही? नाही तुटाव म्हणून केलेलं आहे भरपूर हे नवीनच आहे की? मग आता काय करणार मग हे मी माया तेच आहे की आता मी बोललेलं हा. मानव जन्म येती मायलो न जिक्कितिवी आमच्या ते आहे माय मब्बू गप्पी मरी चीकटायनु చీకటందే జగము చిక్కిపాయే ఎరకకు మర్పాయే ఏమి తోచకపాయే विश्वदाभिराम विनुर्गम अर्थात म्हणजे हे माया सगळं जरून काय जग दिसेना कोण बी दिसेना इथं एकटाच बसलं वाचायला सगळे बघत आहेत माझ्याकडं असं माया मब्बू मरीची म्हणजे अंधारच झालेला आहे माया मब्बू गप्पी मरीची कटायनु एरक म्हणजे माझं जागृती हा. हरपून गेली हा. एरकू मरपाय काय सुचत नाही हा. काय करू विश्वदाभिराम विनुर्गम काय? क्या बात. असं प्रतिते लिहिलेलं आहे हा. बाहेर यायला किती वर्ष गेली हो महाराज? 5-6 वर्ष बाहेर आलो की आलो का? बाहेर आलो हा. पण आपण पूर्णपणे आता कोणाला अन्याय केला नाही त्यांचा बी आजार होईल असं केलेलं आहे. तिकडल्या तिकडे. आता मुलाला हे केलो हा. म्हणजे त्यांचं शिक्षण प्राध्यापक केलं मुलाला वा 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 वा. मुलीला लग्न प्राध्यापक हा. महिन्याला आता एक लाख रुपये पगार आहे त्यांना महाराज असंही म्हणतात की बाबा पूर्वी जे वैभव होतं ते आता पूर्व भागामध्ये राहिलं नाही. पूर्व विभागाचा वैभव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने परिश्रम म्हणजे वैभव राहिला नाही सगळ्यांना माहित आहे सगळे म्हणतात पूर्व विभाग वैभव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे स्वतः प्रयत्न केला पाहिजे आता तसं नेतृत्व आहे का नाही महाराज? करतो की आता त्यासाठी मी काय केलो की मी सोलापूर माझा सोलापूर निर्माण करून नाही का त्यांना सगळ्यांना साकडा घातलं की तुम्ही स्वतः या तुम्ही स्वतः निर्माण करा तुम्ही स्वतः काम करा मोबाईल बघत कुठं रमी खेळत किंवा गप्पा मारत असं बसू नका महिलांनी देखा तर तुम्ही सगळीकडे बघा तुम्ही किंवा सगळ्यांना म्हणलं तुम्ही स्वतः या मैदानात तुम्हाला आता बघा माझ्याकडं बेगर म्हणजे रोजगार मेळावा बेरोजगार मेळावा घेणार आहे किती लोक तयार होते तर सगळं कॅटेगरी करून मुख्यमंत्र्यांना भेटणार यासाठी काय करणार मी करतो माहित नाही उद्योग केंद्र आहे सोलापूरमध्ये काय उद्योग देते त्यांनी महिन्याला 12 हे शिबिर भरवत आहे एका विद्यार्थी 7,000 म्हणलं जातं की पूर्व भागाचा जो काय आता वैभव होतं ते तर संपलं त्याच्यामुळे अनेक लोक परत चाललेत तेलंगणा आंध्रामध्ये. बरोबर आहे का परत चाललेत माहिती कामधंदा नाही पोटासाठीच आलो पोटासाठीच चालले त्यामुळे ते पोटासाठी तर निर्माण करायचं आई वडिलांना जाऊ वाटत नाही तरी मुलगा तिथं राहून जावं लागतं. एक वेळ असा होता की आमदार खासदार आणि नगरसेवकाचं नेतृत्व देणार पूर्व भाग अजून सुद्धा पूर्व भागात आहे की कोणतं नाही देवेंद्र कोट कुठल्या भागातलं आहे समाधान आहे. हा आपलं कोट आले आपलं मालक कुठलं भागातलं आहे पूर्व भागातलंच आहे मालक म्हणतात ते दुसऱ्या याच्या आमदार साहेब देशमुख साहेब आता पूर्व विभागाला निवडून देतात त्यांना. हा ते बाकीचे लोकांचा विषय नाही. अजून 1 मिनिट वेळ द्या बोलता जाता बोलतो पण मी अशिक्षित आहे 8 पर्यंत शिकलो 8वी पास होऊन त्यानंतर मला खंत लागली विद्या शिक्षणाची म्हणजे शिक्षण नाही म्हणून मी मुक्त विद्यापीठमध्ये
डिग्री केलो, BA पूर्ण 3rd इयर पर्यंत केलो. त्यानंतर अजून 1 वर्ष काय करावं म्हणून जर्नलिझम केलो, तो सुद्धा पास झाला. परंतु हे करत असताना वकिली प्रवेश घेतला, पण 10वी 12वी नाही म्हणून मला प्रवेश नाकारले. म्हणून 10वी 12वी 10वीला मंद्रुप मध्ये बसलो, 11वी 12वीला कुचन मध्ये बसलो, 12वीला 88% मार्क मला पडले. क्या बात आहे. मग हे सगळं करत असताना मला म्हणायचं काय, हे का सांगितलं की शिक्षणाला वय नाहीये आणि शिक्षण हे सगळं ऐकतात ना. मी परीक्षेला बसलो होतो, इथं एक बाजूला विद्यार्थी, इथं विद्यार्थी, तिथं विद्यार्थी, हे 4 लोक माझा बघून लिहत होते. वर्षभर अभ्यास करून काय करू शकत नाही. मी एक दिवस अभ्यास केला काय बी लिहू शकतो माणूस. म्हणून विद्या शिकण्यासाठी कुठलं वयाचं बंधन नाही. आणि मी वकिली करणार म्हणजे करणार. वकिली का करणार? वय वर्ष किती आहे? 69. 69व्या वर्षी आता शिकायची इच्छा नाही. ते अर्धवट राहिला की राष्ट्रपतीकडे गेले अर्धा मला परवा प्रवेश द्या म्हणून. मग 3 वर्षात देतो, 5 वर्ष 3 वर्ष पाहिजे म्हणून गेलं. 5 वर्ष झालं तर शिकून काय करतो, लोकांना मदत करण्याचा प्रयत्न. येणाऱ्या महापालिकेमध्ये आता महाराज हे कुठल्या भूमिकेत दिसतील? मी म्हणलो हे काय म्हणतात त्याला, कमांडर काय म्हणतात त्याला, म्हणजे एक क्षत्रिय. नाही म्हणजे पूर्ण किंग मेकर राहणार. किंग मेकर भूमिका बजावणार, असा प्रयत्न सगळ्याकडनं करणार. असं मला सारखा लोक अजून सुद्धा दररोज, आज सुद्धा 8 अपॉइंटमेंट आहेत मी सोलापूरसाठी. क्या बाप आहे. बेरोजगारसाठी, याच्यासाठी, त्याच्यासाठी. विशेष म्हणजे महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापित करायचा विचार झालं तर महाराजांना घेतल्याशिवाय होणार नाही. किंवा विरोधी पक्ष राहिला, 5 जरी नगरसेवक राहिले तर ते महापालिका पूर्णपणे लोक विकासाचा, सोलापूर विकासाचं काम करण्यासाठी प्रयत्न करणार. नक्कीच सोलापूर विकासाचं एक विजन ठेवून पूर्व भागाचं नेतृत्व विष्णू विठ्ठल कारंपुरी अर्थात सैनेचे महाराज यांनी आता आपल्या बरोबर दिलखुलास चर्चा केली. महाराज असं चर्चा कोण करणारच नाही. खूप छान चर्चा केली आणि एवढं खुलून बोललात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही आलात, इतका वेळ दिलात, पुन्हा एकदा तुमचे आभार. मी सर्व प्रेक्षकांना आणि नागरिक बंधू भगिनींना, विद्यार्थ्यांना, सर्वांना विनंती करतो की आगळा वेगळा नव्हे, वेगळा वेगळा असा मुलाखत घेणारे आमचे ब्रेन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जे ऐकलात, जे बोलत नाही ते बोलायला लावलेत, बोलत नाही ते बोलायला लावलेत. मग तुमचा सुद्धा विकास होत नाही, विकास करून देतील. म्हणून ब्रेन न्यूज चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व परिवारांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मार्कंडे.